झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांसाठी एक गुड न्यूज। पिंपरी चिंचवडचे नागरिक आता आयुक्त श्रीकर परदेशींसोबत थेट संवाद साधू शकणार आहेत। आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संगणक विभागाने महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये कमालीचे बदल केले आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेचा चेहरा मोहराच बदलण्याचा निर्धार केलेल्या आयुक्त श्रीकर परदेशी यांनी पारदर्शक कारभारासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलंय। आयुक्तांनी संगणक विभागाला आदेश देत जुन्या संकेतस्थळांमध्ये बदल केलेत। त्याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे। www.pcmcindia.gov.in या पालिकेच्या संकेतस्थळावरून कोणताही नागरिक कसल्याही प्रकारची तक्रार थेट करू शकतो। नागरिकांशी संवाद या सदरात कोणताही व्यक्ती नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदणी केल्यानंतर तक्रार दाखल करू शकणार आहे। संबंधितांवर कारवाई झाली हेही तक्रारकर्ता इथं तपासू शकणार आहे। तक्रारी सोबतच काही सूचना आणि कल्पनाही या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। नागरिकांच्या ज्या सूचना आहेत आणि शहरातील ज्या चांगल्या कल्पना आहेत त्याचं सुद्धा याच्यामध्ये आम्ही स्वीकारणार आहोत। याच्याबरोबरच नगरसेवकांसाठी ईमेल आयडी तयार केलेले आहेत आणि प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या ईमेल आयडीवर माहिती द्यायची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। एवढंच नाही तर दर आठवड्याला दाखल होणाऱ्या तक्रारींचा अभ्यास आयुक्त स्वतः करणार आहेत। कारवाईला उशीर होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरलं जाणार आहे। वीकली मीटिंगमध्ये आयुक्त आढावा घेतात त्याचा, असं आहे त्याच्यामध्ये। आणि ज्या तक्रारी वेळेत होत नाही त्याच्याबद्दल आयुक्त साहेब आठवड्याच्या मीटिंगला विभाग प्रमुखांना कारवाई करण्याबद्दल सांगतात। इतकंच नाही तर प्रत्येक नागरिकाचा नंबर आणि ईमेल या संकेतस्थळावर देण्यात आलाय। नागरिक थेट त्यांच्या ईमेलवर तक्रार दाखल करू शकणार आहेत आणि त्याची नोंद या संकेतस्थळावर असणार आहे। माहिती अधिकार अर्ज, अपील अर्ज थेट संकेतस्थळावरून घेण्याची सुविधा करण्यात आली आहे। पालिकेच्या निविदा, बांधकाम परवानगी, कोणत्या बांधकामांना परवानगी मिळू शकते किंवा त्यासाठी काय कागदपत्र लागतात अशा असंख्य सुविधांनी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलंय। पारदर्शक कारभारासाठी उचललेलं हे आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल। झी 24 ताससाठी पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।